मित्रांनो, मी सुशील दरवरे तुमचं स्वागत करतो. संयुक्त गट क मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 2 मध्ये जो आज म्हणजे 17 डिसेंबर 2023 रोजी पेपर झालेला आहे, त्यातील अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयाचे विश्लेषण इथे बघणार आहोत. आणि एकूण 22 प्रश्न जे होते ते अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयावर होते. त्यापैकी 10 प्रश्न बुद्धिमत्ता आणि 12 प्रश्न अंकगणितावर होते. आता यामध्ये जर आपण विश्लेषण बघितलं डिफिकल्टी लेवलनुसार, तर 10 पैकी 8 प्रश्न असे होते जे आपण खूप इझिली सॉल्व्ह करू शकत होतो, म्हणजे इझी टू मॉडरेट लेवलचे होते. आणि 12 पैकी 7 ते 8 प्रश्न जे होते ते तुम्ही म्हणजे ज्यांचा अभ्यास चांगल्या लेवलला असेल किंवा मॉडरेट लेवलला असेल ते सुद्धा हे अटेम्प्ट करू शकत होते. म्हणजे जो एक योग्य अटेम्प्ट होता आजच्या पेपरमध्ये, तो अराउंड 14 प्रश्न जे आहेत, 14 ते 15 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकत होते. आणि ज्यांनी सॉल्व्ह केले असेल म्हणजे त्यांचा अटेम्प्ट खूपच चांगला आहे. आणि जे 4 ते 5 प्रश्न आहेत ते तुम्हाला नवीन वाटले असतील किंवा ज्यांचे बेसिक कॅल्क्युलेशन चांगले असतील ते सॉल्व्ह करू शकले असतील, तर आपण त्यांचे विश्लेषण बघूया. आणि एक प्रश्न जो आहे अंकगणिताचा तो कॅन्सल होईल, कारण की त्यामध्ये काही माहिती अपुरी आहे. तर चला आपण सुरुवात करूया डिस्कशनला. पहिलाच प्रश्न जो होता थोडा ट्रिकी होता आणि यामध्ये लॉजिक फाइंड आउट करणे थोडा कठीण होते. म्हणजे यामध्ये संख्या शृंखला सारखा हा प्रश्न दिसतोय आणि संख्या शृंखलाच आहे, पण ए बी सी डी ई आणि ई स्थानी कोणती संख्या हे आपल्याला ओळखायचे होते. एक्झॅक्टली पॅटर्न इथे डिफाईन केलेला नव्हता, तरी सुद्धा आपल्याला अंदाज लावायचा होता. यामध्ये लॉजिक कशा प्रकारचे आहे, तर ही जी वरची संख्या शृंखला आहे त्यामध्ये एक लॉजिक आहे, तेच लॉजिक आपल्याला इथे अप्लाय करायचे आहे. आणि 5चा संबंध 9 सोबत सुद्धा आपल्याला इथे लावायचा होता. तर यामध्ये कशा प्रकारे होत आहे, तर आपण बघू शकतो 5 गुणिला 3 15 अधिक 3 म्हणजे 18 होणार. 7 गुणिला 3 21 अधिक 3 24 आणि 10 गुणिला 3 अधिक 3 म्हणजेच 33. अशा प्रकारे लॉजिक इथे मिळत आहे. पण 5, 7 आणि 10 ह्या संख्या कशा प्रकारे आलेल्या आहेत हे समजणे इथे महत्वाचे आहे. तर हे अशा प्रकारे समजू शकतो 5 चे रिलेशन 10 सोबत. तर हे कशा प्रकारे होत आहे, 5 गुणिला 2 वजा 1 म्हणजे 9. तर त्याचप्रमाणे आपण इथे काय करणार, 10 गुणिला 2 वजा 1 म्हणजे 19 आणि इथे वरचे लॉजिक लावणार 19 गुणिला 3 अधिक 3 म्हणजे 57 अधिक 3 60 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असते. आणि हा प्रश्न कठीण होता किंवा ज्यांनी स्किप केलेला असेल, ज्यांना लॉजिक लवकर मिळाले असेल ते जास्त बेटर राहील अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये स्किप करणे. आता प्रश्न क्रमांक 2 बघूया आपण. प्रश्न क्रमांक 2 एजेस या घटकावरील होता आणि खूपच सोपा असा प्रश्न होता अंकगणिताचा. जॉनचे वय त्याच्या भावाच्या वयाच्या निम्मे होईल म्हणजे अर्धे होईल जर आपण त्याच्या भावाच्या सध्याच्या वयात 2 वर्षांची भर घातली. म्हणजे जॉनच्या भावाचे जे वय आहे त्यामध्ये जर आपण 2 प्लस केले आणि त्याचे अर्धे केले तर आपल्याला जॉनचे वय मिळणार आहे. आणि सिंपल दिलेलं आहे की जॉन आज 30 वर्षांचा आहे. जॉन आज 30 वर्षांचा आहे आणि ते वय निम्मे आहे, म्हणजेच जॉनच्या भावाचे वय किती होणार, 60 वजा 2, कारण की 2 ऍड केल्यानंतर त्याच्या भावाचे वय मिळणार आहे. तर सरळ सरळ आपलं उत्तर येईल 58 वर्षे. किंवा तुम्ही ऑप्शन मधून सुद्धा जाऊ शकत होते की 48 अधिक 2 जर आपण ऍड केले त्याच्या भावाच्या वयात 50 आणि 50 चे निम्मे किती 25, तर 25 तर नाहीये जॉनचे वय, म्हणजे हा पर्याय कॅन्सल झाला असता. दुसरा पर्याय 58 अधिक 2 60, 60 चे अर्धे किती 30, तर आपल्याला उत्तर मिळाले असते. त्यामुळे हा प्रश्न सुद्धा इझी लेवलचा होता आणि आपण सॉल्व्ह करू शकलो असतो. प्रश्न क्रमांक 3 रँकिंग सिक्वेन्सचा हा प्रश्न आहे. हा सुद्धा बुद्धिमत्तेतील खूपच सोपा असा प्रश्न होता. व्हेरी इझी मध्ये आपण टाकू शकतो. एका 30 मुलांच्या रांगेमध्ये पी हा उजव्या टोकापासून चौथा, तर बघा हा उजवा टोक आणि हा डावा टोक, या टोकापासून हा 4थ्या क्रमांकावर आहे कोण, पी. आणि डब्ल्यू हा डाव्या टोकापासून 10व्या क्रमांकावर आहे, म्हणजे हे डब्ल्यू ची पोझिशन 10. म्हणजे जर डब्ल्यू आणि पी पर्यंत एकूण मुलांची संख्या बघितली तर ती होणार 14. आणि या रांगेमध्ये एकूण मुले किती आहेत 30, म्हणजे यांच्यामध्ये किती मुले असतील तर 16 मुले असतील. आणि हाच प्रश्न विचारलेला होता पी आणि डब्ल्यू मध्ये किती मुले आहेत, तर या प्रश्नाचे उत्तर किती असणार 16. म्हणजे विदिन 30 सेकंड्स तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकले असते. प्रश्न क्रमांक 14 हा ट्रिकी प्रश्न होता. म्हणजे बुद्धिमत्तामध्ये जे 2 ट्रिकी प्रश्न होते त्यामधून हा दुसरा प्रश्न होता. आता यामध्ये ज्या ज्या रिकाम्या जागा आहेत त्यामध्ये आपल्याला अक्षरे मांडायची असतात. एक पर्टिक्युलर पॅटर्न चालत असतो, म्हणजे PQR 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 अशा प्रकारे पॅटर्न रिपीट होतो. तर इथे पॅटर्न फाइंड आउट करणे खूप कठीण होते. मग अशा वेळी काय करायचं आपण, ज्यावेळी पॅटर्न डायरेक्टली आपल्याला मिळत नाही तर ऑप्शन मधून आपण पॅटर्न ठेवून बघू शकतो, ऑप्शन फिलअप करू शकतो. आणि ज्यावेळी त्याने सुद्धा व्यवस्थितरित्या उत्तर येत नाही
तर आपण एकूण एलिमेंट्स मोजू शकतो, म्हणजे एकूण अक्षरे किती आहेत. तर इथे आपण जर बघितलं तर 1 2 3 4 5 अशा प्रकारे एकूण 15 जागा होत्या. तर 15 जागांची कशा प्रकारे गट तयार होऊ शकतात, कशा प्रकारे एक पॅटर्न तयार होऊ शकतो. तर 3 चा पॅटर्न तयार होऊ शकतो किंवा 5 चा पॅटर्न तयार होऊ शकतो. तर ह्या प्रश्नामध्ये 5 चा पॅटर्न तयार झालेला आहे. म्हणजे अशा प्रकारे P डॅश Q R डॅश हे 5 एलिमेंट्स, त्यानंतर R पासून R डॅश P Q Q हे 5 आणि त्यानंतरचे 5 म्हणजे डॅश Q R P डॅश. अशा प्रकारे आपण 3 ग्रुपमध्ये डिवाइड केलं. तर कशा प्रकारे पॅटर्न तयार होईल. तर सेकंड ऑप्शन जो आहे तो ते पुट करून बघा, तुम्हाला एक पर्टिक्युलर पॅटर्न मिळेल. इथे P, दुसऱ्या क्रमांकावर R, तिसऱ्या क्रमांकावर R, चौथ्या क्रमांकावर Q आणि त्यानंतर P. मग जर हे 3 ग्रुप आपण ऑब्झर्व केले तर आपल्याला दिसेल की P, Q आणि R यापैकी 2 जे आहेत ते 2 वेळा येत आहेत. जशा प्रकारे इथे P 2दा आणि R 2दा आलेला आहे. इथे R 2 वेळा, Q 2 वेळा आणि इथे Q 2 वेळा, P 2 वेळा आलेला आहे. आणि R इथे एंडिंग झालेली आहे R ने, हा ग्रुप R पासून सुरू झालेला आहे. इथे एंडिंग Q ने झालेली आहे, हा ग्रुप Q पासून सुरू झालेला आहे. म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न बघा, नातेसंबंध या घटकावरील होता. खूपच सोपा असा प्रश्न होता. एक डायग्राम तयार करायची होती आणि इथे सुद्धा पर्याय जो आहे तो मॅच करत नाहीये, पण आपण जी डायग्राम तयार करणार त्यानुसार आपण एक उत्तर नक्कीच इथे क्लिक करू शकतो. तर आपण बघूया ए हे सी चे वडील आहेत. तर डायग्राम कशा प्रकारे तयार करणार, ए हे सी चे वडील आहेत. तर ए बॉक्स करणार, कारण की मेल आपण बॉक्स करतो. कुणाचे वडील आहेत, सी. तर सी खाली येणार आणि डी हा बी चा मुलगा आहे. तर हा बी हा डी जो आहे तो बी चा मुलगा आहे. आता हे मेल आहे की फिमेल आहे हे सध्या आपल्याला माहिती नाही. पुढे रिलेशन बघूया, ई हा ए चा भाऊ आहे. तर इथेच कनेक्ट करूया. ई हा मुलगा असेल म्हणजे मेल असेल, त्याला कनेक्ट करूया सिंगल लाईनने. पुढे जर सी ही डी ची बहीण आहे, तर बघा बहीण म्हणजे सर्कल फिमेल आणि सिंगल लाईनने कनेक्ट करणार डी सोबत. तर ही आकृती तयार होईल. आता ए हे सी चे वडील आहेत, तर ऑब्व्हियसली ते डी चे सुद्धा वडील होणार. आणि बी चा मुलगा डी आहे म्हणजे डी ही त्यांची आई होणार. म्हणजे ते नवरा बायको झाले, हसबंड वाईफ ए आणि बी. तर अशा प्रकारे आकृती तयार झालेली आहे. आणि इथे विचारलेलं आहे बी चे ई शी नाते काय, म्हणजे बी ई ची कोण आहे हे विचारलेलं आहे. तर इथे येणार वहिनी किंवा सिस्टर इन लॉ. पण अशा प्रकारचा पर्याय नव्हता, त्यामुळे आपल्याला दीर म्हणजे ई चे नातेसंबंध लिहावे लागेल, म्हणजेच ब्रदर इन लॉ हे उत्तर आपल्याला टिक करावे लागेल. अदरवाईज याचे योग्य उत्तर वहिनी हे पाहिजे होते. आता प्रश्न क्रमांक 6 आपण बघूया. पुन्हा ब्लड रिलेशनचा हा प्रश्न होता आणि यामध्ये जे इक्वेशन दिलेले असतात त्यावरून आपल्याला नातेसंबंध जो प्रश्नामध्ये दिलेला आहे ते ओळखायचे असते. तर इथे विविध चिन्हे दिलेली आहेत. ए प्लस बी म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे. तर प्लस चा अर्थ काय होणार, भाऊ. त्यानंतर ए मायनस बी म्हणजे ए ही बी ची बहीण आहे, तर मायनसचा अर्थ काय होणार, बहीण. त्यानंतर ए इंटू बी म्हणजे ए ही बी ची पत्नी आहे, तर इंटू म्हणजे काय, पत्नी. आणि त्यानंतर ए डिवाइड बी म्हणजे ए हे बी चे वडील आहेत, तर डिवाइडचा अर्थ काय होणार, वडील. आणि हे चिन्हे आपल्याला या प्रश्नांमध्ये अप्लाय करायचे आहे. पण इतके इक्वेशन सॉल्व्ह करणे हे टाइम टेकिंग असेल, त्यामुळे आपण ऑप्शन इलिमिनेट करूया. ओ हा एल चा मुलगा आहे हे दर्शविते, अशा प्रकारे विचारलेला आहे. खालीलपैकी कोणता पर्याय ओ हा एल चा मुलगा आहे, म्हणजे ओ मुलगा असायला पाहिजे. ओ मुलगा असण्यासाठी तो मेल असेल म्हणजे पुरुष असेल, आणि त्यामुळे ओ च्या नंतर अशीच चिन्ह येतील ज्यामध्ये पुरुष दर्शविण्यात आलेला आहे. तर पुरुषांना दर्शविणारे चिन्ह कोणते आहेत, एक आहे प्लस आणि एक आहे डिवाइड. मग आपण तेच ऑप्शन चेक करणार ज्यामध्ये ओ नंतर प्लस किंवा डिवाइड येतो. तर बघा इथे ओ नंतर मायनस येत आहे, तर हा पर्याय कॅन्सल होणार. इथे सुद्धा ओ नंतर मायनस येत आहे, हा सुद्धा पर्याय कॅन्सल होणार. इथे ओ नंतर कोणताच चिन्ह नाही, तर शक्यता असते की ओ चे जेंडर आपण सांगू शकत नाही, तो मुलगा असेल की मुलगी असेल. आणि चौथा पर्याय ओ नंतर प्लस आहे म्हणजेच मेल होणार ओ, तर हा पर्याय योग्य असेल. हे ऑप्शन इलिमिनेट होऊ शकतात, पण कधी कधी काय होतं की ओ च्या नंतर कोणताही चिन्ह दिलेलं नाही तरी सुद्धा म्हणजे काही रिलेशन इथे मिळू शकते. तर आपण जर अशा प्रकारे जर आपल्याला डाऊट असेल तर आपण याची डायग्राम तयार करून बघून घ्यायची आहे. अदरवाईज हा सुद्धा ऑप्शन आपण कॅन्सल करू शकतो. आणि याची सुद्धा एक डायग्राम आपण तयार करून घेऊ, म्हणजे डेफिनेट आपल्याला चौथंच उत्तर आहे हे माहिती होईल. तर डायग्राम तयार करूया. एल इंटू एम, इंटू म्हणजे काय, पत्नी. तर एल एम ची पत्नी आहे, डबल लाईन एम म्हणजे हसबंड होणार. त्यानंतर डिवाइड, डिवाइडचा अर्थ काय आहे, वडील, म्हणजे एम वडील होणार कोणाचे, एन चे. तर इथे येणार एन.
त्यानंतर एन मायनस ओ, मायनसचा अर्थ काय बहीण, तर एन बहीण असेल कुणाची, ओ ची, सिंगल लाईन कनेक्ट करणार. ओ प्लस पी, प्लस म्हणजे काय भाऊ, तर ओ भाऊ असणार कुणाचा, पी चा. तर आता बघा ओ हा एल चा मुलगा आहे असं दिसत आहे का, तर हो नक्कीच दिसत आहे. ओ हे ओ चे बाबा आणि ही ओ ची आई म्हणजे एल चा मुलगा कोण असणार आहे, ओ. तर पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. आणि तशाही प्रकारे 3 ऑप्शन्स जे आहेत ते इलिमिनेट इथे होत होते. तर त्यामुळे लगेच आपण हा प्रश्न खूप लवकर सॉल्व्ह करू शकत होतो. त्यानंतर हा प्रश्न सुद्धा विदिन 30 सेकंड सॉल्व्ह करणे योग्य आहे. आरशातून घड्याळाकडे बघितले असता त्यात 6:30 वाजलेले दर्शविते, तर घड्याळात बरोबर किती वाजलेत, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर एक तुम्ही डायग्राम तयार करू शकता 6:30 वाजण्याची. इथे मिनिट काटा असेल आणि तास काटा 6 आणि 7च्या मध्ये असेल, 6:30 वाजले असतील तर. आणि आरशात जर आपण प्रतिमा बघणार तर एक्झॅक्टली ही प्रतिमा अपोजिट होईल. म्हणजे ही प्रतिमा आपल्याला कशी दिसेल, तर हा काटा तर इथेच राहील आणि हा काटा जो आहे तो आता डावीकडे आहे, तो उजवीकडे जाणार, म्हणजे या स्थानी जाणार, म्हणजे 6 आणि 5च्या मध्ये येणार. म्हणजे वेळ किती झालेला असेल, 5:30 वाजलेले असतील, अशा प्रकारे ते आपल्याला दर्शविणार. तर आरशातून घड्याळाकडे बघितले असता त्यात 6:30 वाजलेले दर्शवले असतील, तर घड्याळात योग्य वेळ किती झालेला असेल, 5:30 वाजलेले असतील. म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे, 5:30. त्यानंतर पुढील प्रश्न आपण बघूया, प्रश्न क्रमांक 8. हा कोडिंग डिकोडिंग म्हणजे अक्षर मालेचा हा प्रश्न होता. कोडिंग डिकोडिंग मध्येच येतो तो पण एक प्रकार. यामध्ये एबीसीडीचा आपल्याला उपयोग होतो, म्हणजे कोणत्या क्रमांकाचे अक्षर आलेले आहे हे आपल्याला ओळखायचे असते. तर इथे सिक्वेन्स कशा प्रकारे तयार होईल, HGD, HDG, NJM आणि TPS आणि नंतरचा ग्रुप आपल्याला ओळखायचा आहे. तर मग आपण रिलेशन कशा प्रकारे तयार करतो, इथे पहिल्या अक्षरासाठी पहिले अक्षर ही एक सिरीज तयार करतो, दुसऱ्या अक्षरांसाठी दुसरे अक्षर, अशा प्रकारे सिरीज तयार करतो आणि तिसऱ्या अक्षरांची सिरीज तिसऱ्या अक्षरापर्यंत. मग H पासून N काउंट करायचा, तर H ला काउंट करायचं नाही, H च्या पुढच्या अक्षरापासून N पर्यंत मोजायचं. तर आपण जर इथे काउंटिंग केली तर बघा HIJKLMN म्हणजे हा 6व्या क्रमांकावर येत आहे, म्हणजे +6 होत आहे. मग N पासून T तुम्ही जर पुढे काउंट कराल तर सुद्धा +6 येणार. मग T पासून आपण पुढे काउंट करूया +6, तर T नंतर बघा QRSTUV, पुन्हा PQRSTUVWXY आणि Z, म्हणजे 6व्या क्रमांकावर कोण येणार आहे, Z. म्हणजे Z ने सुरू असणारे जे पर्याय आहे ते उत्तर असेल. तर पहिला एकच पर्याय आहे तो Z ने सुरू होतो, पण इथे यापैकी नाही हा सुद्धा पर्याय आहे. त्यामुळे आपण पहिल्या पर्यायाला टिक करू शकत नाही, अदरवाइज रिस्क होईल, कारण की पुढची अक्षरे सुद्धा आपल्याला चेक करावी लागतील. त्यामुळे मग सेकंड अक्षराची आपण रिलेशन इथे चेक करूया. तर D पासून J पर्यंत तुम्ही जाणार तरी सुद्धा तुम्हाला +6, J पासून P पर्यंत जाणार तरी सुद्धा तुम्हाला +6 हेच रिलेशन मिळेल. आणि आता P पासून पुढचे अक्षर आपण शोधूया +6, तर P नंतर QRSTUV, V हे अक्षर येणार. आणि तशाच प्रकारे जर तिसऱ्या अक्षरांची जर आपण शृंखला तयार केली तर +6 हेच रिलेशन येते आणि तिथे सुद्धा कोणते अक्षर येणार, Y. त्यामुळे ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न आपण बघूया. हा म्हणजे ज्याला आपण स्टॅटिस्टिक्स सांख्यिकी हा भाग म्हणतो किंवा सोप्या भाषेत आलेख. आलेखावरील एकूण 4 प्रश्न यामध्ये होते आणि त्यापैकी 3 जे होते ते खूप सोपे होते, आपण सॉल्व्ह करू शकत होतो. एक प्रश्न बाउन्सर लेवलचा होता, म्हणजे तो प्रत्येकच विद्यार्थ्यांसाठी जवळपास एक नवीन प्रश्न असेल. पण त्याला सुद्धा कशा प्रकारे टॅकल करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 9. आलेखाचे काळजीपूर्वक परीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आता आलेखामध्ये उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण अशा प्रकारे 2015, 16, 16, 17 विविध वर्षांसाठी उत्तीर्ण किती विद्यार्थी झाले आणि अनुत्तीर्ण किती विद्यार्थी झालेत हे आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि 3 छोटे छोटे प्रश्न आहेत आणि त्यांचे उत्तरांचे पर्याय यामध्ये आहेत. आता ज्यांनी आलेख प्रॅक्टिस केलेला असेल त्यांना नक्कीच हे प्रश्न डिफिकल्ट वाटतील, पण एमपीएससीच्या परीक्षांमध्ये आलेखावरील प्रश्न जे आहेत ते खूप सोपे असतात आणि ते तुम्हाला नक्कीच सॉल्व्ह करायला पाहिजे. त्यांची थोडीफार बेसिक माहिती घेऊन सुद्धा आपण हे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. आता पहिला प्रश्न 9व्या मध्ये काय विचारलेला आहे, कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या आणि अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सर्वात कमी फरक आहे. उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण म्हणजे ही आणि ही जी बिल्डिंग आहे त्यांच्यामध्ये सर्वात कमी फरक कोणत्या इयर मध्ये आहे. तर आपण ऑब्झर्वेशन करून सुद्धा बघू शकतो. इथे आपल्याला टॅली करण्याची पण आवश्यकता नाही. सर्वात कमी फरक इथेच दिसत आहे, बाकीच्यांमधील फरक कसा आहे, जास्त आहे. त्यामुळे वर्ष कोणतं येणार, 2015-16. म्हणजे पहिल्या प्रश्नाचे उत्तर होणार 2015-16
आणि चौथ्या ऑप्शन मध्ये सुद्धा 2015-16 आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 2 हे कॅन्सल होणार. आपण इलिमिनेशन करायचंय. बघा, इलिमिनेशन एक खूपच म्हणजे चांगली मेथड नाही, ते कॉमन सेन्स आहे असं म्हणू शकतो की ऑब्व्हियसली 2015-16 आपले उत्तर येत आहे, तर 17 आणि 16 चेक करण्याची आवश्यकता नाही. आता 1 आणि 4 मध्ये आपल्याला उर्वरित 2 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर आपण पहिल्या आणि चौथ्या पर्यायामध्ये बघू शकतो दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर किती आहे, 90 आणि 90. म्हणजे या प्रश्नाला सॉल्व्ह करण्याची आवश्यकता नाही, कारण की दोघांमध्ये उत्तर सारखेच आहे. म्हणजे आपल्याला डायरेक्ट तिसरा प्रश्न चेक करायला पाहिजे. तिसरा प्रश्न कोणता आहे, सी. समान संख्येमध्ये विद्यार्थी किती वेळा नापास झालेले आहेत. म्हणजे नापास असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती कोणत्या वर्षी समान आहे, किती वर्षांमध्ये. तर इथे आपण बघू शकतो अनुत्तीर्ण होणार आहे म्हणजे नापास होणार आहे 2015-16, 2016-17, 2018-19, 2019-20, म्हणजे 4 वर्षांमध्ये समान विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. म्हणजे इथे उत्तर काय येणार, 4, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तर यासाठी खूप काही अशी प्रॅक्टिस करण्याची आवश्यकता नाही, फक्त विविध प्रश्न सॉल्व्ह करून बघणे खूप महत्वाचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. दिशा मापनाचा प्रश्न होता, डायरेक्शनचा. तर आपल्याला आकृती एक तयार करावी लागेल. आदित्य 20 मीटर उत्तरेला चालतो, तर सुरुवातीला आपण एक स्थान तयार केले उत्तरेला, म्हणजे वर 20 मीटर चाललेला आहे. तो उजवीकडे वळतो आणि 30 मीटर जातो. उजवीकडे म्हणजे पूर्वेला येणार तो, हे 30 मीटरचे अंतर त्याने कव्हर केलेले आहे. मग तो उजवीकडे वळतो म्हणजे पुन्हा या बाजूला जाईल व 35 मीटर चालतो. 35 मीटर म्हणजे काय बघा, हे 20 आधीच आपण ट्रॅक करायचे असे पॅरलल लाईन्स मध्ये, आणि खाली पुन्हा 15 मीटर म्हणजे इथपर्यंत आलेला आहे. मग तो डावीकडे वळतो म्हणजे याचा डावा हात, तर त्या बाजूला एक डावीकडे वळतो आणि 15 मीटर चालतो, म्हणजे हा पुन्हा 15 मीटर चाललेला आहे. अशा प्रकारे आकृती तयार होईल. मग तो पुन्हा डावीकडे वळतो आणि 15 मीटर चालतो. मग पुन्हा डावीकडे म्हणजे वरच्या दिशेला जाईल आणि 15 मीटर अंतर चालेल. म्हणजे हे 15 आहे, तर हे सुद्धा एक्झॅक्टली 15 असेल. म्हणजे हे तिन्ही पॉईंट्स एकाच सरळ रेषेत येतील. हा शेवटचा पॉईंट आहे, त्यामुळे त्याला आपण बॉक्स करूया. सुरुवातीच्या पॉईंटला सर्कल करायचे, शेवटच्या जे स्थान असेल त्याला आपण बॉक्स करायचे, कारण की आपल्याला लक्षात येईल जर जास्त पॉईंट्स होतील तर की कुठून सुरुवात झालेली आहे आणि कुठे एंड झालेला आहे. मग आता प्रश्न विचारलेला आहे तो त्याच्या मूळ स्थानापासून कोणत्या दिशेने आहे. बघा, मूळ स्थानापासून तो ह्या दिशेने सरळ रेषेत, म्हणजे कोणती दिशा आहे ती पूर्व दिशा आहे. आणि किती मीटर दूर आहे, तर अपोजिट साइड सेम असतात, विरुद्ध बाजू समान असतात. तर हे 30 आणि हे 15, एकूण 45. तर 45 मीटर पूर्व हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आपण बघूया. पुढील प्रश्न हा पाय चार्टचा प्रश्न होता, म्हणजे वर्तुळाकार आलेख जो असतो. खूप सोपा असा प्रश्न असतो. एकूण डिग्री ज्या असतात त्या किती असतात, 360 डिग्री रिप्रेझेंट करतो. एक वर्तुळ जे आहे किती डिग्री रिप्रेझेंट करतात, 360 डिग्री. आणि पर्सेंटेज जर असेल तर 100% इथे दर्शविले असते. तर यांची बेरीज करण्याची आपल्याला आवश्यकता नाहीये, हे 360 डिग्रीज असतील नेहमी. आता म्हटलेलं आहे इमारत बांधताना विविध बाबींवरील खर्च दर्शविणारा वृत्तालेख दिलेला आहे. म्हणजे बिल्डिंग बांधताना विविध जे खर्च लागले, म्हणजे विटांवर 50 डिग्री खर्च झालेला आहे, सिमेंटवर 75 डिग्री खर्च झालेला आहे, लोखंडावर 45 डिग्री खर्च झालेला आहे, असे विविध खर्च इथे देण्यात आलेले आहेत. मग म्हटलेलं आहे इमारत बांधणीचा एकूण खर्च 5,40,000 रुपये आहे. आता एकूण खर्च म्हणजे किती डिग्री, 360. म्हणजे आपण असं म्हणू शकतो 360 डिग्री बरोबर 5,40,000. अशा प्रकारे सिंपल इक्वेशन तयार होईल. आणि त्यावरून लोखंडासाठी झालेला खर्च किती, तर लोखंडावर किती खर्च झाला आहे, 45 डिग्री. तर इथे आपण बघू शकतो की 45 डिग्री वरील खर्च विचारलेला आहे, म्हणजे 45 डिग्री बरोबर क्वेश्चन मार्क. म्हणजे 360 बरोबर 5,40,000, तर 45 डिग्री बरोबर किती, तर क्रॉस मल्टिप्लिकेशनने आपण हे उत्तर सॉल्व्ह करू शकतो. तर कशा प्रकारे बघा, 5,40,000 गुणिला 45 आणि 360 जे आहे ते छेदामध्ये येतील. आता कॅन्सलेशन तुम्हाला आले पाहिजे, कॅन्सलेशन व्यवस्थित करायचे. 0 कॅन्सल, 18 ने भाग जातो, 18 दुनी 36 आणि 18 त्रिक 54, 3 शून्यचे 3 शून्य. मग 2 ने सुद्धा कॅन्सल करू शकतो आपण, 3,000ला 1500 होणार. मग 15 ने आपण गुणाकार करूया. 15 × 75 हातचे 7 आणि 15 × 60 आणि 7 67 आणि 2 शून्यचे 2 शून्य, म्हणजेच 67,500 या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. सिंपल बेसिक कॉन्सेप्ट हा प्रश्न होता. 360 डिग्री बरोबर 5,40,000, 45 डिग्री बरोबर क्वेश्चन मार्क. अशाच प्रकारचा प्रश्न पर्सेंटेज मध्ये सुद्धा येऊ शकतो. त्यामध्ये पर्सेंटेज मध्ये दिलेले असेल तर त्यावेळी एकूण खर्च जो आहे तो किती टक्के लिहिणार, आपण 100% लिहिणार. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की आलेखावरील प्रश्न खूप सोपे असतात, ते आपल्याला प्रॅक्टिस करायला पाहिजे.
नेक्स्ट बघूया, पर्सेंटेजचा हा प्रश्न होता आणि ज्यामध्ये दोन वर्तुळे इंटरसेक्ट होतात अशा प्रकारे हा प्रश्न होता आणि बऱ्याच वेळा आयोगाच्या परीक्षांमध्ये हे प्रश्न येतात. पॅटर्न आयोगाने मागील परीक्षांसारखाच ठेवलेला आहे, इझी टू मॉडरेट लेवल. एका गावात मराठी जाणणारे किती आहेत? 82%. हिंदी जाणणारे किती आहेत? 76% लोक असून दोन्ही भाषा जाणणारे 22,244 लोक आहेत. जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक असतील, बघा एकूण टक्के जे आहेत ते आपण 100% कन्सिडर करतो. यापैकी 8% लोक जे आहेत ते कोणतीच भाषा जाणत नाहीत, म्हणजे त्यांना माहिती नाहीये. म्हणजे एकूण जी माहिती दिलेली आहे ती किती टक्क्यांसाठी आहे? 92% साठी आहे, 92% आहे. आणि इथे एक भाषा बोलणारे सुद्धा आहेत आणि दोन भाषा बोलणारे सुद्धा आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपण डायग्राम तयार करतो. इथे आपण लिहूया मराठी भाषा जाणणारे आणि दुसऱ्यामध्ये हिंदी भाषा जाणणारे. ओके, मराठी आणि हिंदी. आता दोन्ही भाषा जाणणारे किती आहेत? तर आता 92% आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. एकूण लोकसंख्या किती होईल? जर आपण यांना प्लस केलं तर मराठी जाणणारे किती आहेत? 82% आणि हिंदी जाणणारे किती आहेत? 76%. म्हणजे दोघांची जर बेरीज केली तर 158% येणार. पण एकूण लोकसंख्या तर 100%च असते. मग ही 100%पेक्षा जास्त का आली? तर ऑब्व्हियसली काही लोक जे असतील ते दोन्ही भाषा बोलत असतील, म्हणजे ह्या इंटरसेक्शन ऑफ सर्कल मध्ये येते, दोन्ही वर्तुळांच्या इंटरसेक्शन मध्ये येते. तर 92 आपण मायनस करणार, कारण की आपल्याकडे एकूण 92% साठीच कॅल्क्युलेशन करायचे, कारण की 8% लोक कोणतीच भाषा जाणत नाहीत. म्हणजे इथे किती येणार? 6 आणि 6, म्हणजे 66% लोक जे आहेत ते दोन्ही भाषा, त्यांना दोन्ही भाषा माहिती आहे. म्हणजे हे इंटरसेक्शन मध्ये किती येणार? 66% लोक येणार. आणि दोन्ही भाषा जाणणारे एकूण लोक किती दिलेले आहेत? 2244. याचाच अर्थ काय होणार? दोन्ही भाषा जाणणारे 66% आहेत, तर 66% बरोबर 2244 ही इक्वेशन तयार होईल. आणि आपल्याला तर त्या गावाची लोकसंख्या काढायची, एकूण लोकसंख्या किती आहे? 100%. तर सिंपल इक्वेशन तयार झालेलं आहे. 66% इक्वल्स टू 2244. तर 100% बरोबर किती? क्रॉस मल्टिप्लिकेशन पुन्हा हा प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. 2244 इंटू 100 अपॉन किती? 66. कॅन्सलेशन करूया. किती भाग जातो? 11 ने भाग जातो दोन्ही संख्यांना. 11 7 66, 11 2 22, 4 ला भाग जाते ते 0, 11 44. मग पुन्हा 6 ने भाग जातो, 6 3 18, 2 उर्वरित राहिले, 6 24. म्हणजे 34 गुणिले 100 बरोबर 3400 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. तर पर्सेंटेजचा हा प्रश्न होता. त्यापुढील प्रश्न बघा, हा जो प्रश्न आहे तो नवीन विचारला होता आयोगाने. म्हणजे हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्किप केलेला असेल, पण समजू की हा प्रश्न कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा. पर्सेंटाईलचा प्रश्न होता. म्हणजे पर्सेंट आणि पर्सेंटाईल ह्या दोन गोष्टींमधील फरक तुम्हाला माहिती पाहिजे. पर्सेंट आणि पर्सेंटाईल ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. पर्सेंट म्हणजे नॉर्मली जे आपण पर्सेंटेज काढतो, म्हणजे 100 पैकी समजा 80 मार्क मिळाले असतील तर आपण काय म्हणतो? 80% मार्क मिळालेले आहेत. 80% मार्क मिळतील म्हणजे 100 मार्कांचा पेपर असेल तर तुम्हाला 80 मार्क्स मिळतील. आणि सपोज तुम्हाला एका परीक्षेमध्ये 80% मार्क्स मिळाले, पर्सेंटाईल जर मार्क मिळाले, याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला 80 मार्क मिळाले. याचा अर्थ होतो की जितक्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये 80% विद्यार्थ्यांपेक्षा तुम्ही पुढे आहात, किंवा 80% विद्यार्थी जे आहेत तुमच्या मागे आहेत. मग तुम्हाला मार्क कितीही मिळू शकतात. तर पर्सेंटेजचा अर्थ काय? तुमच्या मागे किती विद्यार्थी आहेत किंवा तुम्ही किती विद्यार्थ्यांपेक्षा समोर आहात, अशा प्रकारे पर्सेंटेज कॅल्क्युलेट केला जातो. आता हा प्रश्न काय होता? सोबतच्या हिस्टोग्राम मध्ये एका विशिष्ट शेअरची शेअर बाजारात बंद किमतीची वारंवारता दिलेली आहे. वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी, म्हणजे किती वेळा क्लोजिंग प्राइस दिलेली आहे, ती किती वेळा त्या प्राइसवर क्लोज झालेली असेल. म्हणजे समजा इथे दिलेला आहे 0 ते 10 ही किंमत आहे आणि ही वारंवारता, ही फ्रिक्वेन्सी आहे या आलेखामध्ये, म्हणजे किती वेळा. आणि ही जी आहे प्राइस बँड आहे, म्हणजे किंमत आहे कुणाची? शेअरची. म्हणजे 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30 यामध्ये ते शेअर किती वेळा क्लोज झालेले असेल. तर 20 ते 30 मध्ये किती वेळा क्लोज झाले? 15 वेळा. 20 ते 30 मध्ये, 30 ते 40 मध्ये किती येणार? 7.5. म्हणजे ही वारंवारता आहे, फ्रिक्वेन्सी आहे. तर इथे म्हटलेलं आहे दिलेल्या हिस्टोग्राम वरून 80% कोणत्या वर्गात आहेत. म्हणजे हे ऑप्शन दिलेले आहेत 20 ते 30 मध्ये 80% आहेत, 10 ते 20 मध्ये 80% आहेत, 40 ते 50 मध्ये 80% आहेत. म्हणजे 80% म्हणजे काय? किमती जे आहेत, म्हणजे कोणत्या ग्रुपमध्ये कोणता ग्रुप 80% किमतीपेक्षा जास्त समोर आहे हे आपल्याला कळावं लागेल. त्यासाठी आपल्याला या सर्वांची बेरीज करावी लागेल.
म्हणजे 12.5, 8, 15 तर किती बेरीज होणार बघा. 12.5 आणि 7.5 झाले 20, 20 आणि 15 35, 35 आणि 8 43, 43 आणि 2 45, 45 आणि 3 48, 49 म्हणजे 50.5. ह्या 50.5 मध्ये किती असे आहेत ज्यांना 80% आहेत, म्हणजे 80% पेक्षा पुढे आहेत. तर आपण काय करायचं, याचा 80% काढायचा. 80% कॅल्क्युलेट करायचा. 80% म्हणजे किती, 4/5 होतो. तर आपण 80% काढूया. 5 1 5, 0 0, 5 1 5 गुणिला 4, 4 1 4 आणि हे 40. म्हणजे आपल्याला बघायचं आहे की बेरीज जी आहे ती 40.4च्या वर कोणत्या ग्रुपमध्ये जाणार. तर सुरुवातीपासून आपल्याला बेरीज करावी लागेल. हा प्रश्न समजायला थोडा कठीण आहे. 2-3 प्रश्न असे पुन्हा तुम्हाला सॉल्व्ह करून बघावे लागतील. तर बघा, बेरीज करूया आणि ज्या ग्रुपमध्ये 40.4 पेक्षा स्कोर जास्त जाईल ते आपले उत्तर असेल. तर 12.5 आणि 8 होणार 20.5, 20 प्लस करत जाऊया. 12.5 प्लस 8 20.5, 20.5 अधिक 15 बरोबर होणार 35.5. त्यानंतर 7.5 इथे प्लस करूया. 35.5 अधिक 7.5 बरोबर होणार 43. आणि आपल्याला हेच काढायचं होतं की कोणत्या गटामध्ये किंमत 40.4च्या वर जाते. तर ते कोणत्या ग्रुपमध्ये मिळालेली आहे, 7.5 मध्ये मिळालेली आहे, म्हणजे 30 ते 40 मध्ये मिळालेली आहे. तर या प्रश्नाचे उत्तर किती होईल, 30 ते 40. बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी हा पहिला, ऑलमोस्ट प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न पहिल्यांदाच आलेला असेल. त्यामुळे हा आपल्या स्किप लिस्टवर असता हा प्रश्न परीक्षेत आल्यानंतर. पुढील प्रश्न बघा, आलेखाचा प्रश्न होता. खूप सोपा असा प्रश्न आहे. जोड स्तंभालेखात राहुल, निकिता व विकास चाचणी मालिकेत मिळवलेले गुण दर्शविले आहेत. म्हणजे कुणाला किती मार्क्स मिळालेले आहेत, चाचणी मालिका आहे म्हणजे चाचणी क्रमांक 1, चाचणी क्रमांक 2, 3, 4 या चाचणी मालिकामध्ये 4 एकूण टेस्ट सिरीज आहे. मग खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे हे ओळखायचं आहे. तर पहिला प्रश्न आहे, चाचणी मालिकेत निकिताने राहुल व विकासपेक्षा जास्त गुण मिळवले. आता हे चेक करण्यासाठी प्रत्येकाचे गुण आपल्याला प्लस करावे लागतील. तर पहिल्यांदा विकासचे गुण आपण प्लस करून टाकू. विकासचे गुण किती आहेत, तर हे ज्या तिरप्या रेषा आहेत ते विकासचे गुण आहेत. म्हणजे 60 अधिक 50 110, 110 अधिक 60 170, 170 आणि 80 म्हणजे विकासचे गुण किती झाले, 250. मग निकिताचे गुण सुद्धा आपण कॅल्क्युलेट करूया. निकिता डॉट डॉट जे आहेत ते आहे म्हणजे 40 आणि 60 100, 100 आणि 80 180, 180 आणि 60 240. तशाच प्रकारे राहुलचे गुण सुद्धा प्लस करूया. 70 140, 140 आणि 50 190, 190 आणि 40 230. अशा प्रकारे ते गुण आपल्याला मिळालेले आहेत. आणि आता आपण पर्याय चेक करू शकतो. चाचणी मालिकेत निकिताने राहुल व विकासपेक्षा जास्त गुण मिळवले. निकिताने 240 गुण मिळवले, तिला राहुलपेक्षा असतील पण विकासपेक्षा जास्त मार्क्स नाही, त्यामुळे हा पर्याय कॅन्सल होणार. दुसरा पर्याय, चाचणी मालिकेत विकासने राहुल व निकितापेक्षा कमी गुण मिळवले. नाही, विकासाचा सर्वात जास्त गुण आहेत, त्यामुळे हा पर्याय सुद्धा कॅन्सल. तिसरा पर्याय, चाचणी मालिकेत निकिता व राहुलने विकासपेक्षा जास्त गुण मिळवले. विकासने सर्वात जास्त गुण घेतलेले आहेत, त्यामुळे हा पर्याय सुद्धा कॅन्सल. म्हणजे एकच पर्याय राहिलेला आहे कोणता, चौथा, तो योग्य पर्याय आहे. अशा प्रकारे फक्त इथे ऍडिशन करायची होती गुणांची. पुढील प्रश्न बघा, हा प्रश्न सुद्धा डिफिकल्ट लेवलचा होता. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न ऍडव्हान्स मॅथ्स म्हणून एक टॉपिक येतो किंवा त्यामध्ये जर ज्यांची कमांड असेल तेच प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. तर हा एक आउट ऑफ सिलेबस असा प्रश्न आपण म्हणू शकतो. तरी सुद्धा एक सॉल्युशन तुम्हाला सांगतो. इथे म्हटलेलं आहे 4चा घातांक b वजा 4चा घातांक b मायनस 1 यातील फरक किती आहे, 24 फरक आहे. 4चा घातांक जो असेल त्याच्यापेक्षा 1 घातांक कमी. म्हणजे जर 4चे घातांक आपण लिहिले 4चा घातांक 1, 4चा घातांक 2, 4चा घातांक 3, 4चा घातांक 4, तर इथे 4 येणार 16, 64 आणि 256. तर लगतच्या बघा, इथे घातांक b आहे आणि इथे घातांक b मायनस 1 आहे. म्हणजे दोन लगतचे घातांक यांच्यामध्ये फरक कितीचा पाहिजे, 24चा. तर कशामध्येही 24चा फरक येत नाहीये. म्हणजे 4चा घातांक घेऊन हा प्रश्न सॉल्व्ह होणार नाही. तर इथे 2च्या घातांकामध्ये याला कन्वर्ट करावं लागेल. तर कशा प्रकारे 4ला आपण लिहू शकतो 2चा वर्ग आणि 4ला लिहू शकतो 2चा वर्ग आणि ऑलरेडी घातांकामध्ये किती आहे b. इथे सुद्धा 2चा वर्ग घातांकामध्ये किती आहे b मायनस 1 बरोबर 24. तर 4च्या घातांकामध्ये हे फिट होत नाही, तर आपण 2च्या घातांकामध्ये यांना फिट करतो. मग हे किती होतील, ब्रॅकेट असेल तर आपण गुणाकार करतो. 2चा घातांक 2b वजा 2चा घातांक किती ना 2b मायनस 2. आता इथे 2चा घातांक 2b आहे आणि इथे 2चा घातांक 2b मायनस 2 आहे. म्हणजे दोन घातांकांचा फरक आहे. जर आपण 2चे घातांक घेतले 2चा घातांक 1 2, 2चा घातांक 2 4,
2चा घातांक 3 8, 2चा घातांक 4 16, 2चा घातांक 5 बरोबर 32. तर आपण इथे बघू शकतो आपल्याला 2चा फरक पाहिजे घातांकामध्ये, तर 2चा घातांक 3 आणि 2चा घातांक 5, इथे घातांकामध्ये 2चा फरक आहे आणि यांच्यामध्ये सुद्धा कितीचा फरक आहे, 24चा फरक आहे. म्हणजे आपल्याला व्हॅल्यूज मिळालेले आहेत. ही जी किंमत आहे ती 2चा घातांक 5 दर्शवित आहे आणि ही जी किंमत आहे ती 2चा घातांक 3 दर्शवित आहे. यावरून b ची किंमत मिळेल. बघा 2b बरोबर 5 होणार, तर इथे आपण सॉल्व्ह करू शकतो. 2b बरोबर 5 म्हणजे b बरोबर किती, 5/2 किंवा 2.5. आता हीच किंमत आपल्याला प्रश्नामध्ये मांडायची आहे. प्रश्न काय म्हटलेला आहे, 2b चा घातांक b. आता b ची किंमत किती आलेली आहे, 2.5 किंवा 5/2 लिहू शकतो आणि घातांक सुद्धा किती, 2.5. म्हणजेच किती, 5 चा घातांक 2.5 येणार. आता 2.5 अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकत नाही, त्याला ब्रेक करूया. कशा प्रकारे ब्रेक करू शकतो, 5 चा घातांक 2 गुणिला 5 चा घातांक 0.5. 0.5 म्हणजेच काय, वर्गमूळ होतो 1/2 आणि 5 चा वर्ग किती, 25 आणि हे तर वर्गमूळ आहे, तर वर्गमूळात किती येते, 5 म्हणजे 25√5 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. पण इतके कॅल्क्युलेशन्स परीक्षेमध्ये करणे तेवढे शक्य होत नाही, त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न, काही प्रश्न तरी आपल्याला स्किप करावे लागतात. पण अशा प्रश्नांमागे जे 14 ते 15 प्रश्न आपण डेफिनेटली कमी वेळात सॉल्व्ह करू शकतो, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं नाहीये. हा विषय जो आहे तो स्कोरिंग विषय आहे. जशा प्रकारे आता ट्रेंड चाललेला आहे की जास्त डिफिकल्ट प्रश्न आपल्याला विचारले जात नाही, बरेच प्रश्न कसे असतात, इझी टू मॉडरेट लेवलचे असतात. हा प्रश्न जो आहे तो कॅन्सल होणार आहे, कारण की इथे आपल्याला गुणोत्तर विचारलेले आहे ए, बी आणि सी चे. ज्यावेळी ही 3 संख्यांचे गुणोत्तर आपल्याला विचारलेले असते त्यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन असते, खूप महत्वाचे असते. आता इथे बी आणि सी मध्ये तर रिलेशन आहे, b = c/5 म्हणजे आपण लिहू शकतो हे c डावीकडे शिफ्ट करणार, तर b आणि c चा रेशो मिळणार आपल्याला 1:5. पण a ची किंमत दिलेली आहे, a चे 30% बरोबर 0.25. तर यावरून आपल्याला a ची किंमत मिळेल, पण a चे रिलेशन b आणि c सोबत काहीही देण्यात आलेले नाही. जोपर्यंत a चे रिलेशन b किंवा c सोबत देण्यात येत नाही तोपर्यंत आपण एबीसी कॅल्क्युलेट करू शकत नाही. तर हा जो प्रश्न आहे तो डेफिनेटली कॅन्सल होणार आहे. पुढील प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 27. खूप सोपा प्रश्न, स्पीड डिस्टन्स टाइम म्हणजे वेळ वेग अंतरावर हा प्रश्न होता. बघा, मोटर गाडी ए 60 किमी प्रति तास वेगाने धावते, तर मोटर गाडी बी 75 किमी प्रति तास वेगाने धावते. दोन्ही गाड्या एकाच दिशेने धावतात. म्हणजे समजा इथून सुरुवात केली ए ने व इथूनच सुरुवात केली बी ने. बी जी आहे ती 60 किमी प्रति तास वेगाने धावते आणि बी जी आहे ती 75 किमी प्रति तास वेगाने धावते. अशा प्रकारे स्पीड देण्यात आलेला आहे. मोटर गाडी ए ही मोटर गाडी बीच्या 60 किलोमीटर पुढे आहे. म्हणजे समजा इथे हे 60 किलोमीटरचे अंतर आहे, तर इथे ए आहे आणि इथे कोण आहे, बी आहे. म्हणजे याच्यातील फरक किती झाला, 60 किलोमीटरचा फरक झाला. तर मोटर गाडी ए पर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल. आता बघा, मोटर गाडी बी ला मोटर गाडी ए पर्यंत जाण्यासाठी एक्स्ट्रा जे आहे ते 60 किलोमीटरचे अंतर कव्हर करावे लागेल. तर प्रत्येक तासाला किती किलोमीटर एक्स्ट्रा अंतर ही गाडी जी बी आहे ती कव्हर करणार. तर ए चा वेग 60 किलोमीटर प्रति तास आहे, बी चा वेग 75 किलोमीटर प्रति तास आहे. म्हणजे प्रत्येक तासाला 15 किलोमीटर एक्स्ट्रा अंतर कोण चालणार, बी चालणार. आणि हिला 60 किलोमीटर कव्हर करायचे आहे. म्हणजे 60 किलोमीटर कव्हर करण्यासाठी किती तास लागतील, तर 4 तास लागतील. तर तोंडी हा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकला असता जर तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट माहिती असते. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 28. हा सुद्धा थोडा ट्रिकी प्रश्न आहे, पण सॉल्व्ह करू शकता तुम्ही. 3.07 चा वर्ग आहे प्लस 0.0193 चा वर्ग आहे आणि छेदामध्ये सुद्धा तशाच प्रकारच्या संख्या दिसत आहेत. फक्त इथे 307 आहे. तर आपण ह्या 307 ला म्हणजे 0.307 ला कन्वर्ट करूया. कशामध्ये, 3.07 मध्ये. तर आपल्याला काय करावं लागेल, हा डेसिमल पॉईंट उजवीकडे शिफ्ट करावा लागेल. हा पॉईंट उजवीकडे शिफ्ट होणार, तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो 3.07/10 म्हणजे 10 ने भाग द्यावा लागेल. कारण की आपण उजवीकडे एक दशांश चिन्ह, एक प्लेस दशांश चिन्ह जर शिफ्ट केला तर छेदामध्ये तितके शून्य लावावे लागतात. तशाच प्रकारे इथे सुद्धा एकच प्लेस शिफ्ट करावा लागेल. म्हणजे 0.0193 छेदामध्ये 10 येतील चा वर्ग. अशा प्रकारे ही संख्या तयार झालेली आहे. मग आता आपण इथे पुढे जर सॉल्व्ह केला तर बघा, 3.07 चा वर्ग अधिक 0.0193 चा वर्ग. इथे पण छेदामध्ये 3.07 चा वर्ग
अधिक 0.0193 चा वर्ग आणि ह्या दोघांचा छेद समान आहे. वर्ग दिलेला आहे म्हणजे वरच्या संख्येचा वर्ग आणि 10चा सुद्धा वर्ग. तर 10चा वर्ग होणार 100, इथे सुद्धा 10चा वर्ग होणार 100, म्हणजे दोघांचे छेद समान आहेत. तर आपण एकच छेद लिहू शकतो. आता छेदाला छेद असेल तर हे 100 वर जातील आणि आपण बघू शकतो ही संख्या म्हणजे हे न्यूमरेटर आणि हे डिनॉमिनेटर, हा अंश आणि हा छेद समान आहे. तर हे कॅन्सल होणार आणि कॅन्सल होणार म्हणजेच इथे 1 येणार आणि हे 100 वर जातील तर 1 गुणिले 100 होतील. म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर किती येणार? 100. फक्त डेसिमल पॉइंटचे ऍडजस्टमेंट आपल्याला करायचे होते. पुढील प्रश्न बघा, प्रॉफिट अँड लॉसचा हा प्रश्न आहे. अगेन सोपा प्रश्न आहे. एक दुकानदार 10 रुपयाला 15 आंबे खरेदी करतो व 10 आंबे 15 रुपयाला याप्रमाणे विकतो. म्हणजे विक्री आणि खरेदी किंमत दिलेली आहे. फक्त इथे 15 आंब्यांची खरेदी किंमत दिलेली आहे, इथे 10 आंब्यांची विक्री किंमत दिलेली आहे. पण ज्यावेळी आपण नफा किंवा तोटा, शेकडा नफा किंवा शेकडा तोटा कॅल्क्युलेट करतो त्यावेळी एकूण वस्तूंची संख्या समान पाहिजे. हे मेन ट्रिक आहे. तर आपण इथे लिहूया खरेदी किंमत जी आहे किंवा कॉस्ट प्राइस ज्याला आपण म्हणतो, किती 15 आंब्यांची दिलेली आहे. 15 आंब्यांची खरेदी किंमत किती आहे? 10 रुपये. तशाच प्रकारे विक्री किंमत जी आहे ती 10 आंब्यांची दिलेली आहे. किती रुपये? 15 रुपये. आता इथे वस्तूंची संख्या समान नाहीये, वस्तूंची संख्या समान करूया. त्यासाठी काय करणार आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो किंवा लसावी सुद्धा घेऊ शकतो. तर इथे संख्या 10 आहे, इथे आपण 10 ने गुणाकार करणार. इथे संख्या 15 आहे, इथे आपण 15 ने गुणाकार करणार. तर आता बघा एकूण वस्तूंची संख्या किती झाली? 15 गुणिले 10 150, 10 गुणिले 15 150. आता आंब्याची संख्या समान झालेली आहे. तर आपण या किमतींना आता कम्पेअर करू शकतो. तर 10 पट केलेला आहे तर खरेदी किंमत सुद्धा 10 पट होणार, म्हणजे 100 रुपये ही खरेदी किंमत होणार. आणि विक्री किंमत किती होणार? 15 पट होणार. तर 15 गुणिले 15 बरोबर 225. आता नफा कितीचा झालेला? प्रॉफिट 100 रुपयाला खरेदी केली, 225 रुपयाला विकली, म्हणजे 125 रुपयाचा नफा झालेला आहे. तर शेकडा नफा किती? तर शेकडा नफ्याचा फॉर्म्युला काय असतो? नफा आपण वर लिहितो, खरेदी किंमत छेदामध्ये आणि गुणिला किती करतो? 100. 100 कॅन्सल, तर 125% हा शेकडा नफा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. शेकडा नफ्याचा फॉर्म्युला काय? नफा भागीला खरेदी किंमत गुणिला 100 हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न बघा, ज्याला आपण ऑल्जेब्रा म्हणतो, बीजगणित, त्यावरील हा प्रश्न होता. 2 सोप्या ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला सांगतो, त्या लक्षात ठेवायच्या आहेत. अशा प्रकारे समजा संख्या दिलेली असेल x प्लस 1/x. एक्झाम्पल घेऊया आपण. समजा इथे 5 देण्यात आलेले असतील. 2 एक्झाम्पलच्या माध्यमातून तुम्हाला समजवतो. तर याचा जर वर्ग करायचा असेल म्हणजे x² प्लस 1/x², x चा वर्ग x² आणि 1/x चा वर्ग 1/x², अशा प्रकारे संख्या काढायची असेल तर सिंपल शॉर्टकट मेथड काय असते याची? 5 चा वर्ग करून, म्हणजे जी संख्या दिलेली असेल त्याचा वर्ग करून इथून 2 वजा करायचे, म्हणजे याचे उत्तर किती येणार? 23. आणि तशाच प्रकारे जर आपल्याला वर्गमूळ काढायचा असेल म्हणजे √x प्लस 1/√x करायचं असेल तर आपण काय करतो? जी पण संख्या दिलेली असेल इथे आपण मायनस केलेले होते, इथे आपण प्लस करतो आणि त्याचा वर्गमूळ घेतो. काय करायचं आहे? वर्गमूळ काढताना आपण काय करणार? या संख्येमध्ये 2 प्लस करणार, जी पण संख्या दिलेली असेल, आणि त्याचा वर्गमूळ घेणार. ह्या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढील प्रश्न कधीही परीक्षेत आला तर तुमच्याकडून सॉल्व्ह होईल. या प्रश्नाचे उत्तर बघा, x आणि 1/x देण्यात आलेले आहेत आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? √x प्लस 1/√x, म्हणजे याचा वर्गमूळ काढायचा आहे. तर आपण काय करणार? 5.5 मध्ये 2 प्लस करणार आणि याचा वर्गमूळ घेणार, म्हणजे √7.5 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर हे शॉर्टकट जर तुम्हाला माहिती असते ऑल्जेब्राचे काही, तर तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. पुढील प्रश्न हा टाइम अँड वर्कचा होता. वेळ व कार्य, एका दिवसाचे काम, त्यामध्ये हा महत्वाचा कॉन्सेप्ट असतो. इथे दिलेला आहे 4 पुरुष एक काम 8 दिवसात पूर्ण करू शकतात. तर बघा 4 पुरुष एक काम म्हणजे 4 मेन एक काम 8 दिवसात पूर्ण करू शकतात. तर एक पुरुष किती दिवसात वर्क करेल? 8 गुणिले 4. भाग द्यायचा नाही कारण 4 पटीने संख्या कमी झालेली आहे, तर वेळ 4 पट जास्त लागणार आहे, म्हणजे 32 दिवसात एक पुरुष काम करेल. आता एका पुरुषासाठी आपण का कॅल्क्युलेट करतोय? कारण की आपल्याला वन डे वर्क म्हणजे एका दिवसाचे काम कॅल्क्युलेट करायचे असते. तशाच प्रकारे 8 स्त्रिया 16 दिवसात काम पूर्ण करू शकतात, म्हणजे 8 वुमेन WQA 16 दिवसात पूर्ण करू शकतात. तर एक वुमेन किती दिवसात वर्क पूर्ण करेल? तर हे 8 पटीने वुमेन म्हणजे एकूण संख्या जी आहे एम्प्लॉईची संख्या 8 पटीने कमी झालेली आहे, तर लागणारा वेळ सुद्धा काय होणार? 8 पटीने वाढणार आहे. तर आता आपल्याला प्रश्न विचारलेला आहे 4 पुरुष व 4 स्त्रिया किती दिवसात ते काम पूर्ण करतील?
आता 4 पुरुष आणि 4 स्त्रिया किती दिवसात काम पूर्ण करतील? तर सर्वात प्रथम आपल्याला 1 दिवसांचे यांचे काम काढावे लागेल. 1 दिवसात हे किती काम करतात? 1 दिवसाचे काम. आता बघा वन डे वर्कचा कॉन्सेप्ट असतो, ज्यांनी टाइम अँड वर्क कव्हर केलेला असेल त्यांना हे नक्कीच समजून येईल. तर 4 पुरुष व 4 स्त्रिया यांची वन डे वर्क कॅल्क्युलेट करायची असेल तर सर्वप्रथम 4 पुरुषांची वन डे वर्क आपल्याला माहिती पाहिजे आणि 4 स्त्रियांची वन डे वर्क माहिती पाहिजे. त्यासाठी आपल्याला 1 पुरुष आणि 1 स्त्रीचे वन डे वर्क माहिती पाहिजे, ते इथून मिळणार आहे आपल्याला. बघा, एका महिलेचे एका पुरुषाला लागणारा एकूण वेळ किती आहे? 1 पुरुष बरोबर 8 गुणिले 4 किंवा आपण लिहू शकतो 32 दिवस आणि एका महिलेला एकूण लागणारा वेळ किती आहे? 16 गुणिले 8 म्हणजे किती? 128. यांचा लसावी घेतो आपण. यांचा लसावी किती येणार? 128 येणार. मग यावरून एका दिवसाचे काम काढतो. 32 ने 128 ला भाग देतो 4, 128 ने 128 ला भाग दिला 1. आता एका पुरुषाचे 1 दिवसाचे काम मिळालेले आहे आणि एका महिलेचे एका दिवसाचे काम मिळालेले आहे. आपल्याला कुणाचे एका दिवसाचे काम काढायचे? 4 पुरुष व 4 स्त्रिया. 4 पुरुषांचे एका दिवसाचे काम किती होणार? एका पुरुषाचे एका दिवसाचे काम आहे 4, तर 4 पुरुषांचे एका दिवसाचे काम होणार 16. तशाच प्रकारे एका स्त्रीचे एका दिवसाचे काम आहे 1 युनिट, तर 4 स्त्रियांचे काम किती होणार? 4. म्हणजेच यांचे एका दिवसाचे काम किती आलेले आहे? 20. आणि आपल्याला वेळ काढायचा आहे, तर वेळ कशा प्रकारे काढतो? एकूण कार्य किती आहे? 128 भागीला 20 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. कॅन्सलेशन करूया. 20 ने भाग दिला तर 6 वेळा भाग जाईल, 8 भागीला 20. आता पुन्हा हे कॅन्सल होतात. 4 गुणी 8 आणि 4 पंचे 20 म्हणजे 6 2 5 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता ज्यांनी टाइम अँड वर्क कव्हर केलेलं असेल त्यांना एका दिवसाचे काम समजून येणार नाही, त्यामुळे टाइम अँड वर्क हा टॉपिक ज्यांना माहिती असेल त्यांना नक्कीच हा प्रश्न समजलेला असेल. बघा, खालील आकृतीत एबीसीडी हा चौरस वर्तुळात कोरला आहे. एक चौरस आहे, एक वर्तुळ आहे आणि वर्तुळाचा परिघ दिलेला आहे. वर्तुळाच्या परिघावरून आपल्याला त्रिज्या मिळेल आणि रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचे. हा जो रेखांकित भाग आहे त्याचे क्षेत्रफळ काढायचे आहे. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काय होणार? वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा याच्या आतमध्ये जो चौरस आहे त्याचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ. आता चौरसाचे क्षेत्रफळ काय असते? वर्तुळाचे क्षेत्रफळ काय होणार? 2 पाय r स्क्वेअर. r म्हणजे त्रिज्या, तर सर्वप्रथम त्रिज्या कॅल्क्युलेट करावी लागेल. आणि चौरसाचे क्षेत्रफळ काय असते? बाजूचा वर्ग. तर चौरसाची बाजू सुद्धा कॅल्क्युलेट करावी लागेल. तर जर हा सेंटर आपण कन्सिडर केला तर ही त्रिज्या असणार आहे आणि या त्रिज्येला इथपर्यंत आणलं म्हणजे त्रिज्या अधिक त्रिज्या ही डायगोनल तयार होईल. ओके, इथे पाय r स्क्वेअर पाहिजे, सॉरी. तर बघा, सर्वप्रथम आपण त्रिज्या कॅल्क्युलेट करूया आणि यावरूनच आपल्याला कर्ण मिळणार आहे चौरसाचा. तर परिघावरून आपण r कॅल्क्युलेट करूया. परिघ म्हणजे काय असतो? 2 पाय r बरोबर 2 पाय रूट x अशा प्रकारे दिलेला आहे. तर 2 पाय कॅन्सल होणार म्हणजे त्रिज्या मिळाली आपल्याला किती? रूट x. तर यावरून वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, इथे व्हॅल्यू ठेवूया. पाय इंटू r किती आहे? रूट x म्हणजे काय येणार? रूट x चा वर्ग. आता आपल्याला बाजू माहिती पाहिजे. आता चौरसाचा कर्ण डायगोनल आपल्याला मिळालेला आहे r अधिक r म्हणजेच किती आहे? 2r. आणि r ची किंमत आपल्याला मिळालेली आहे किती? रूट x, 2 रूट x. पण हा कर्ण मिळालेला आहे, यावरून आपल्याला बाजू कॅल्क्युलेट करायची आहे. तर बाजू काय असते? तर बाजू असते कर्ण भागीला रूट 2. कर्ण किती आहे? तर 2 रूट x आहे आणि भागीला किती करतो आपण? रूट 2 करतो. आता इथे किंमत ठेवूया. बाजू मिळालेली आहे 2 रूट x अपॉन रूट 2 चा वर्ग. तर आता याला सॉल्व्ह करणार तर काय होणार? पाय रूट x चा वर्ग किती? x वजा इथे आपण बघूया 2 चा वर्ग किती असतो? 4 आणि रूट 2 चा वर्ग किती असतो? 2. 2 ने 4 ला भाग दिला तर किती येणार? 2 आणि रूट x चा वर्ग केला तर आपल्याला x मिळणार आहे म्हणजे ही संख्या किती मिळणार आहे? 2x. तर या प्रकारे आपल्याला उत्तर मिळणार पाय x वजा 2x म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. ज्यांना फॉर्म्युलेज माहिती असतील बेसिक लेवलला ते हा प्रश्न सॉल्व्ह करू शकले असतील. तर अशा प्रकारे आपण हे विश्लेषण बघितलेलं आहे संयुक्त घटक मुख्य परीक्षेतील अंकगणित बुद्धिमत्तेचे. आय होप की तुम्ही हा पेपर व्यवस्थित सॉल्व्ह केलेला असेल. त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच आणि पुन्हा भेटू.